यांनी आरक्षण दिलं असतं तर हे जीव गेलेच नसते। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेब। मराठ्यात जी क्रेज निर्माण झाली एकनाथ शिंदेची ती उठण कुणबी नोंदी 200 वर्षाच्या सापडल्या रद्द केल्या। मराठ्याचं खरं टिकू द्यायना तर मराठ्याची एसीबीसी कसं टिकून देते। आता बहुत जीवच घातला मराठ्याच्या लेकराचा। 400-500 पोरांनी बलिदान दिलेत। यांनी आरक्षण दिलं असतं तर हे जीव गेलेच नसते। यांच्याचमुळे जीवची वेळ आली आणि आताही मी जीव घेणं प्रवास बाजी लावणार आहे माझ्या समाजाच्या लेकराच्या कल्याणासाठी। आणि ती उठाव झाला आहे, ती आता लाट पसरली। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेब, दुसरा कुणीच नाही। यांच्या सरकारमधला भाग घेतले मंत्री आणि यांना न विचारता एवढं मोठं पाऊल ते उचलूच शकत नाहीत। बावनकुळ्यांनी संभाजीनगरसाठी पण रद्द करायला प्रयत्न केलेत, शिरसाटणी बी केले। बावनकुळेने बीड आणि पूर्ण्याच्या म्हणजे परभणी जिल्ह्यातल्या नोंदी रद्द करायला सुद्धा बावनकुळेंनीच हाते देणार, पण हेच रद्द करणार पण हेच। EWS रद्द करणार हेच, ACBC पण देणार हेच। आता कोर्टात पण हेच जाणार, रद्द पण हेच करणार। हेच भोग 42 वर्षापासून मराठा समाजाला भोगायला लावले। मग मी एक शोध घेतला, मराठ्याला पक्क टिकणार आरक्षण द्यायचं। मग कोणचं द्यायचं आहे तर आपल्या नोंदी आहेत ना, OBCचं घेत नाहीत आम्ही त्यांच्यातला हिस्सा नाही मागितला। आमच्या नोंदी असतील तर आम्हाला द्या, ही प्रामाणिकपणा आम्ही आमच्या अंगात घेतला आणि पक्क आरक्षण द्यायला लागलो। 58 लाख नोंदी सापडल्या। मग आता त्या शिंदे साहेबाच्या काळात सापडल्यात, मग आता फडणवीस साहेबाच्या काळात बावनकुळ्याला वाटत असन ह्या रद्द केल्या तर मराठ्यात जी क्रेज निर्माण झाली एकनाथ शिंदेची ती उठण आपण रद्द तरी करू, ही सुद्धा प्लॅन असण्याची दाट शक्यता याच्यात। एकनाथ शिंदेचं जी मराठा समाजात एक क्रेज झाली, या माणसानं नोंदी शोधल्या, त्याने का फुकट नाही दिल्या, जीव जाळावं लागला, आम्हाला आंदोलनं करावं लागले। पण शिंदे समिती गठीत करून एकनाथ शिंदे साहेबांनी नोंदी शोधल्या, रद्द करायचं काम बावनकुळ्यासारखे लोक करायलेत। त्यांना वाटत असं रद्द करूया, तसंच हे 10% आरक्षणसुद्धा ते रद्द करतीलच, काही डोकं लावणार, कारण सहन होत नाही आहे त्यांना त्यांचं झालेलं। कारण हे आमचं आरक्षण श्रेयात गुंतलं आहे। मग यांच्या डोक्यात आलं पक्का आरक्षण देतोय, 58 लाख नोंदी दिल्या, आता गॅजेट द्या म्हणतोय। आपल्याला गॅजेट द्यायचं नाही, कोल्हापूरचं नाही आणि सातारा संस्थांचं द्यायचं नाही, मराठ्यालाही पक्का आरक्षण मिळतं आहे। म्हणून यो गैरसमज पसरायचा होता की कुणबी प्रमाणपत्र घेऊ नका, ते रद्द होत आहेत। बोगस मंत्र्यांनी कुणबी नोंदी 200 वर्षाच्या सापडल्या रद्द केल्यात। मराठ्याचं खरं टिकू द्यायना तर मराठ्याची ACBC कसं टिकून देतील। स्वतः शिंदे साहेब, दुसरं कोण? शिरसाट, थोडा घोंबऱ्याचा भ्यात आहे त्याच्यात, हाईच बावनकुळ्या हेच घालायलेत ना क्रेज। आम्ही नाही घातली, आम्ही मराठ्यांनी शिंदे साहेबाची क्रेज वाढिली, गद्दारीचा डाग पुसला मराठ्यांनी आम्ही। आमच्याच पोरांना त्यांच्याशी गद्दारी करणार का तुम्ही? गरिबाच्या लेकराशी मी नसतो मैत्री फेत्री बघत, माझा बाप मराठा समाजाला मानलाय मी, तुम्हाला नाही मोजत कोणाला मी। तुम्ही नोंदी तर पुन्हा आणू नका द्या, तुम्हाला 29 तारखेचा झटका कसा असतो ते। चलो, धन्यवाद।